कथेचं नाव आहे ससा आणि कासव. एका जंगलात ससा आणि कासवाने धावण्याची शर्यत लावली. जंगलातले सारे प्राणी ती शर्यत बघायला जमले. माकडाने बार काढून आवाज केला आणि शर्यतीला सुरुवात झाली. सगळे प्राणी टाळ्या वाजवत उड्या मारत आनंद घेत होते. या शर्यतीला माकडाने सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना गोळा केले होते. शर्यत बघायला पोपट प्रेक्षकांना चक्क दाणे विकत होता. सगळेच मस्त धमाल करत होते. आता वेळ होती ती शर्यतीची. माकडाने जोरात शिट्टी वाजवली आणि शर्यतीला सुरुवात झाली. ससा धुमकन पुढे पळाला आणि कासव मात्र हळूहळू चालत होते. बरंच पुढे गेल्यावर ससा म्हणाला, कासव तर खूपच मागे राहिले. ही शर्यत तर मीच जिंकणारी. चला जरा आराम करतो. असं म्हणून ससा झाडाच्या सावलीत झोपून गेला. इतक्यात कासव तिथे पोचले आणि काय ते चाललेले झोकात पुढे. जरा वेळाने सशाला जाग आली आणि बघतो तर काय कासव शर्यत जिंकायला आले आणि बघता बघता त्याने शेवटची रेघ पार केली. ससा खूप नाराज झाला, पण त्याने कासवाचे कौतुक केले. त्याने कासवाला शाबासकी दिली. सगळे प्रेक्षक प्राणी टाळ्या वाजवत होते. कासवांचा सिंहाच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि सगळे प्राणी उड्या मारत हसत खेळत जंगलात निघून गेले.